पहिला प्रश्न यावाय लागतं, जावाय लागतं. एक भोगावच. दोन मारताने माणूस दोनच गोष्टी बरोबर नेतो, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं. काही काही आजीबाया अशात महिला म्हणत पण नाही. काही काही आजीबाया अशात महिला म्हणलं आजारी पडल्या ना आणि मरायला लागल्या ना, नातू बी तू जवळ आहे, नातू जवळ आहे, सून जवळ आहे, नाताई जवळ आहे. आजी मारायला लागली ना, असं गाल वळते नातवाचा, टपकन मुका घेते आणि टपाटपा डोळ्यातून थेंब येतात. आता माझा नातू मला सोडून जायचं आणि हळूच ती बंदच होतं पहिल्यापासून. हळूच सुनबाईकडे पाहते आणि रडते. का? सुनबाईला माझ्यावर उपकार केले मला इतक्या दिवस. आता ती जेव्हा रडते ना, तो तिचा आशीर्वाद तुम्हाला कल्याण करेल. आणि कोट्याधीश लोक आहेत महाराज, कोट्याधीश. लय दरिद्री हो, लय दरिद्री. ऊत आला पैशाला, कुत्र्याला बिस्किट आहे, त्याच्या कमराला पट्टा आहे, गाडीत कुत्रे आहेत कुत्र्यांच्या. काय लोक आहे, काय लोक आहे. अरे इतके दरिद्री रे महाराज, एवढी इस्टेट आहे पण समाधान नाही. नाही 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 नाही, समाधानच नाही. कोट्याधीश लोक आहेत पण समाधान नाही. हॉस्पिटलला मेले, मरताना 3 जणच होती त्यांच्याजवळ, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 माहीत नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. यांना ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काही बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट होते. असं कुठं राहते का मला? सुटका कुठं राहते? कोट्याधीश महाराज. 25% लोक अपत्य सुख भोगू शकले नाहीत. इस्टेटला ये महाराज. पण त्यांच्या घरात जर तुम्ही गेले, महिला मंडळ रात्रीची भाजी सकाळी आहे, असू द्या असू द्या, पण आपल्या घरात भगवंताची कृपा आहे. 4 मुलं अंगावर खेळतात, 2 नातू अंगावर खेळतात. ही श्रीमंती आहे. तुमचं काय म्हणते? काय द्यावं श्रीमंतीला करायचं महाराज? एवढे 5-5 कोटीचे बंगले, पाणी द्यायला पोरग नाही हो. गडी आहे, गडी गडी. काय भिकारी लोक आहे. अरे इथं एवढे पोर आहेत का 3रीलाच कोणतंही, 4थीला कोणतंही, एवढी पोर आहेत. आणि महाराज महिला म्हणलं नवरा, मुलगा आणि मुलगी पिठलं खाऊन राहू द्या, पण आनंद घरातला घालू नका. जाऊ द्या, काय फरक पडत नाही. या कोट्याधीश लोक आहेत, त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरग नाही रे. आले का बाहेरून, त्याची बायको फ्रीज उघडती, पाणी नाही देत. खांब्या टेबला उठती, त्याच्यात बर्फ टाकीती. देणार आहे 3 जणी इथं बसले. बर्फ आणि फुटाळी. आणि तिला विचारलं खाऊ, त्यांना दारू का म्हणून देतात? त्यांना आहे ना टेन्शन असतं आणि ते सारखे लोडमध्ये असतात. आणि जर खांब्या दिला नाही ना, कुत्र्यावानी माणसावर धावायचं. मग एकदा खांब्या देऊन उताने पडले ना, आपल्याला ताण नाही. अख्या रात गादीवर लोळा, तर उठायच्या टायमाला गादी खाली सापडतो. इतकं वकत, इतकं थुकत. पण एक बरं आहे बाई, किती वकू, पाणी नाही मागत. वखरीसाठी तर काय पराक्रम करतो. हसण्यावरही लिहू नका महाराज, इंद्रिकाचे वाक्य आहे. शरीर येते. एक वाक्य सांगू, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज 80% लोकांच्या इस्टेटीला गिराईक मित्रांमुळेच चालले. तुम्ही काही बोलत, मित्र नालायक, संपला विषय.
नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होतंय, हे कुणालाच माहित नाही. नवऱ्याला माहित, बाई त्याच्या मित्राला माहित आहे. त्या सांगितलं इकडे ती मुलगी नेऊन घाल, तिच्या बापाला बोलव, 4 जण बोलव, घटस्फोट घे, टाकून दे. पण उद्या जर त्या मुलीला एखादा फटका बसला, लोकांचं लेकरू जर गेलं तर तुझी खानदान जाईल. हा सल्ला मित्रांना दिला पाहिजे. नेऊन घाल, काय फरक पडला त्याला, नेऊन घाल. पण मित्र जितके नालायके होऊन जाऊ दे, मी आहे असे म्हणणारे 3 जण मधल्या खुर्चीवर. संसाराचं वाटून व्हायचं कारणच हे. तुमचं काय म्हणणं? मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे इकडे एक तर दारू सोड, नाही तर माझी दुसरी सोड. दुसरी काय फरक पडत नाही. दुसत मित्र नसल्यानं काहीच फरक पडत नाही. आणि असला तर चांगला. तुम्हाला एक वाक्य माहिती आहे, सुदाम्यासारखा मित्र होता तर नगरी सोन्याची मिळाली. काही काळ गरिबी होती, तो भाग सोडा, होतीच गरीब. स्वतःच्या बायकोला लुगडं नव्हतं तर तिला लुगड्याचा कोपरा फाडून फोये बांधावं लागले. लागू द्या ना. हा बिचारा सूर्य जगाला प्रकाश देतोय, पण याला आमुष्य पौर्णिमा आहेत ना, याला ग्रहण आहेत ना. दुःख येऊ द्या ना जीवनात तुमच्या. पण तुम्ही जर व्यसनाकडे गेले आणि अटॅकला, टेन्शनला दारू हे जर तुम्ही औषध मानत असाल तर तुम्ही मृत्यूला जवळ करत आहात. काही लोक म्हणतात पेल्यावर माझं मानसिक समाधान लाभत. तुझ्या इतका बिंडोक माणूस दुसरा एकही नाही. तुम्ही संकट मिटवत नाही, वाढवता. मित्र दारू पितोय, नाही, त्याला सांगितलं पाहिजे दारू सोड. येताना काही येत नाही, जाताना काही नेत नाही. परत ऐका आता. म्हणजे 3च प्रश्न झालेत आपल्या अख्ख्या कीर्तनात. यावं लागतं, भोगावं लागतं, जावं लागतं. मरताना 2 गोष्टी माणूस बरोबर नेतो. एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं आयुष्यात चांगलं. आता ह्या बिचाऱ्यांनी श्राद्ध घातलं, वडिलांनी जे कर्म केलं त्याच्यावर मुलं सुरक्षित आहे. आणि ही स्त्री म्हणते वर जाऊन काय करायचं, वर काय आहे? काय तुमचा काय विचार आहे? जायचंय तुम्हाला? हे खाली वर माझ्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा, हे आपल्या डोक्यात बसत नाही. वर गेलो काय, वरचे खाली यायचं म्हणतात, तुम्ही खालून वर निघाल. केवढा येण्याचा भाग आहे. बरं समजा गेले वर, कुठवर जाल? हे वर जायचं, खाली यायच्या गप्पा झाडू नका, इथं नीट राहा. इथं नीट राहा. म्हणजे 3 प्रश्न संपले. आता पुढच्या प्रश्नाला तुम्हाला 5 मिनिटं वेळ आहे. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे, महिला पुरुष सगळ्यांनी. माणसाचं मरताने काय जातं? प्रवचनकार, बिरवचनकार, कोणी 10वीची प्रवचन करणारे असले तर महाराज बिराज. आता तुम्ही मला निवांत होता ते बंद करे. आता तो कॅमेरा थोडं झालं, तुला क्लिप टाकाय पडतो. एवढं तुम्हाला चौकात काढू शकतो. काढून घ्या. आता बाद झालं. काढ बाजूला. अरे काढ ना पटकन. मुश्किल करून टाकलं मला. राह ना तुम्ही. बरं काही कोणला कोणी काही करू, कोणला दिसत नाही. मी एकटाच का दिसतो मला हेच समज. जगात एवढ्या उलथापालत्या झाल्या, कुणी डुकून पाहिलं आणि मी नुसतं खोकलो. का खोकला? काय दिवस आहे मला. विनोदाचा भाग सोडा. आता करंट लागलाय अभंगाचा. तुम बोला उत्तर. आता महिला म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला, बोला तुम्ही. आता शरीर जातं, देह जातो का, आत्मा जातो का, जीव जातो? पटापटा बोला. मी सगळ्याचे उत्तर देणार. तुम्ही बघता हा म्हणा. शरीर जातं, जीव जातो, देह जातो, आत्मा जातो का जीव जातो? शरीर जातं. बरं, अजून काय म्हणणं आहे तुमचं? आत्मा जातो. चला, अजून काय म्हणणं आहे? शरीर जातं, आत्मा जातो, अजून जीव जातो. चला बोला पुढं. मी उभाच आहे ना आता. शरीर जातं, देह जातो, आत्मा जातो. आता एक एकच उत्तर ऐका. तुमचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काय जातं?
शरीर जात. बरोबर आहे ना. मी मेलो मेलो मी, माय बायको रडणार म्हणजे तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करणार. हा म्हणजे बांगड्या फोडील, थोबाड झोडील, लुगडं फालील, तिच्या आईला कवडी मारीन, ती जेवढी शिकेल असेल तेवढा तमाशा करणार. खरं प्रेम कोणी करीत नाही. आणि मग ती रडणार, बांगड्या फोडणार, थोबाड झोडणार, तिच्या आईला मिठी मारणार, तिच्या बापाला मिठी मारणार, मग बाकीच्या बाया तिला खाली बसवणार, मग तिला पाणी पाजणार. मेलो मी. पाणी तिला पाजणार. मग ही गोष्ट माझ्या भाऊबंधांना कळणार. त्यांना तर वावाच, त्यांना आनंद झाला. त्या अवलादीच तशा. ते नाश्ता करून माय आणते तिला आली. त्याची बायको म्हणली पाहुणे येता टाइम लागल, 2-4 घास. तुम्हाला कालवण नाही झालं, दूध भाकर आणली त्यानं, दीड साखर टाकून. आणि मग माय आणते तिला आला. आणि मग लोक जमले. मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेले हो. अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. बरं मला आंघोळीला काढणार ना, मला आंघोळ अशी बाथरूम मध्ये नाही घालणार, चौकात. बरं आंघोळ घालाय कोण कोण? ज्याला लहरी त्यानं वत तांब्या, वत कोमट असलं तरी वत, गरम वतलं पाणी. मग मला आंघोळ बिंगोळ घातली, कपडाला ठोकळा चिटकवला. बा आता काय माय करू, नवे कपडे विपडे घातले. आणि मग मला तिरडीवर बांधलं. मी पळून जाऊ नये म्हणून सुतळीनं आवडलं. मग माझ्या पोरानं मडकं हातात धरलं, त्याच्यात धूर केला. आणि तो म्हणला बाबा इकडे तिकडे जाऊ नका, माय मागे या, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. आणि जर तुम्हाला मी दिसलो नाही तर धोरा या, आणि इकडे तिकडे जाऊ नका. मग मला तिरडीवर ठेवलं. तिरडीवर ठेवलं, माझ्यावर धापल्या नाही ठेवल्या. जी लाकडं कोणालाच फुटत नव्हती ती मायावर राहत होती. त्या लाकडाचं नाव आहे गंडी. माया अंगावर अख्ख्या गंड्या. मी गंड्याचाच, माझ्या वय गंडी. आणि ठेवणारे डबल गांड्याची. इथं ठेव, इथं ठेव, इथं ठेव. अरे तो म्हणला हलत आहे, पाचर घाल. पण पाचर घाल, पण ते लाकूड उचकू ठुलं लाकूड. मग पेटवलं मला. मी काय पेटानं, मी पेटालं. मग टायर वापरले. टायरनं थोडा दूर झाला, पण बांबाला काय होईना. मग मिठाची गोल वतली, तार 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 तार. थोडा पेटलो, पण त्यांच्या मनासारखा पेटानच. तूप आणलं, तूप. मला पोळीला तूप नव्हतं रे कधी. पोळीला माझी बायको पोळी करायची तर चमच्या पोळीला पुसायची. आणि हे भाऊबंद नालायक सुरीनं कापीत नव्हते तुपाच्या पिशा. फेक फेक तोंडाकून फेक. पेटलो एका पारचा. मग घरी आली पट्टी. मग कडू घास काढायचा ना. मग कडू दुःख झालं तर दूध भाकर तर खाऊनच येईल होते. मग माझ्या घरी आले जेवायला. 2च भाकरी आणल्या आणि पिठलं आणि 2 लोणच्याच्या खापा. चालली थोबाडवाशी. एकच दिवस माझ्या घरी भाकरी घेऊन आली आणि 10 दिवस माझ्या घरी जेवाय आले. अरे मी का सप्ताह बसवला का ना नाही हो. तुम्हाला लाज वाटत नाही का? माझा बाप गेलाय. तुम्ही माई 1.5 पोतं बाजरी घालवली. कधी बी ज्याच्या घरी विधी झालाय त्याच्या घरी जेवायला आपण बनवून द्या. एक तर जाऊच नका. त्यांना 1 किलो साखर, 1/2 किलो चहा पावडून द्या. पाहुणे रावले त्यांच्या घरी तुम्ही बसाय उठाय दादा, पण जेवाय जाऊ नका. अख्खं घर जेवाय. अरे तिथं काय गंगा पूजन आहे का काय आहे? आणि बरं दिवसभर नाही बरं का.
दिवसभर यांच्या कांदे लावायच्या, जेवायचं आम्हाला त्यांच्या घरी आवडलं नाही. उठ 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 उठ. आपल्याकडे लई वाईट पद्धती आल्यात महाराज. एखादा गरीब माणूस उकडल ना, आज 25 आणि 30 माणसं संध्याकाळी जेव घालायची म्हणजे कोणता न्याय? बरं ते काय जेवणारे साधे आहेत काय? आपल्या बापाची आठवण काढतात आणि पिठल्याच भाकर चोरीच्यात. कधीच नाही असं करायचं. शरीर संपलं जग संपलं. म्हणजे पाया पडून सांगतो, मी गेलो का माझ्या घरच्यांनी नेलं? घरच्यांनी नेलं. मी चांगला पडेल होतो अंगणात, कोणचं एक नाही दोन. म्हणजे शरीर जात नाही, देह जात नाही. अरे डोक्यातून काढून टाका बरं काही. शरीर जात नाही, देह जात नाही. मग तुम्ही म्हणाल जातो काय? तुमचं उत्तर चाललंय आत्मा. महिला म्हणलं हांडा घ्या, हांडा हांडा आणि हांड्यात पाणी भरा आणि हांडा ओट्यावर ठेवा. सूर्याची किरण हांड्यात पडली. आता सूर्य केवढा आहे? हांड्या एवढा. ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक का अनेक? एकच. त्याचे प्रतिबिंब आणि मग आत्मा एकच. हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. आता पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. शरीरही जात नाही, देहही जात नाही, आत्माही जात नाही. आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही. मग जातय काय? तुम्ही म्हणाल 10 मिनिटं तुम्ही लावून धरलंय आणि काय जात हे सांगा नाच तुम्ही. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही. मग जात काय? उत्तर हातेला तुमचा हात 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 फक्त नाकाला लावा, लावा तुमच्या नाकाला लावा. आणि काही होत आहे का मला सांग? नाही. पाहुणे गोळा करा. वाफ येते का? वाफ येते का? त्या वाफेचं नाव आहे चैतन्य. चैतन्य. आणि मरताना फक्त चैतन्यच जातं, बाकी काहीच जात नाही. गाडी इथंच, बंगला इथंच, शरीर इथंच. फक्त एवढं बंद झालं का माणसं म्हणतात आतली घाण येण्यापेक्षा कापूस झाला. आणि एवढं चैतन्यच फक्त बरोबर जातं, बाकी काही जात नाही. नदीवर गप्पा हाणीत जाऊ नका. आणि आजपासून कोते पाटलांच्या श्राद्धापासून सगळे शिर्डीवाले दहाव्याची जी प्रवचन असतात नदीवर, तुमचे काय जागा असेल तिथं, त्या जागेत ज्ञानेश्वरी न्यायची नाही. नियम बांध. जर कोणी म्हणला का न्यायची नाही, त्याला मायाक पाठ. मला काही दाव्यानं नुसतं पाहिलं तरी बाबा ज्ञानेश्वरी दाखवून होते. हे आलंय बा. कशाला ज्ञानेश्वरी नगर? ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची गोष्ट आहे. आणि घुंगडीवर सुद्धा का ज्ञानेश्वरी? घुंगडीवर. आणि ते बुक्का लावणारी बावलात अख्ख्या ज्ञानेश्वरी बुक्का. ते हार ते प्लॅस्टिकचे ओले राहतात. ते ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? आणि प्रवचन रंगात आलं आणि कावळा शिवला का एखादी अवलाद राहतीच गावात, ते देवानच पाठवत राहते. बाबा बाबा कावळा त्या क्वालिटी आहेत महाराज. त्या देवानं पाठवलेला स्पेशल माल येतो. काही लोक अंत्यविधीला चालले ना, दगड हातात घेऊन चालतात. का? मडक्यावर हाणायला. त्यांचा माणूस मेला, ते तिकडे लाकडं हाणू नाही तर दगड हाणू. तुला काय करू? आणि ते प्रवचन रंगात आलं का हे आवला बाबा बाबा कावळा शिवला. बाबाचे पैसे कुठे राहत्या. आता विश्वास केले. कावळ्यानं ज्ञानेश्वरी बंद करावं का? आपल्या लोकांनी ज्ञानेश्वरीचा नदीवर लिहून सगळ्यात मोठा केलेला अपमान येतो. काय मध्ये मला सांग. अजिबात ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही. ती ज्ञानेश्वरी नाही आहे, विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. महिला म्हणलं 1 महिना फक्त तुम्ही देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा आणि तिथं नित्यनेमाने दर्शन घ्या. 1 महिन्याने तुम्हाला फोन करून सांगा ज्ञानेश्वरीत ताकद आहे की नाही. 17/11/2025 ला सुद्धा ज्ञानेश्वरीत तशीच ताकद आहे आज. आणि आजपासून, आज माऊलीचा समाधी सोहळा आहे, आजपासून ठरवून टाकायचं ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही. त्या प्रवचनकाराला ओवी पाठ करून यायला सांगा. तो काय फुकाट करीत नाही. आणि ओव्या काय लागा त्यात उपजेते नाशी.
आणि नाही तर मग जिते विजितेने अवसरे आणि लईच थोडा अभ्यास केला तर आणि शरीरात आगवे नाशवंत स्वभाव काय झाला ते बोल. पण महाराज आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. तुमचं काय भोगणे एक कर्म बरोबर आल्याशिवाय राहत नाही. शरीर कधी जात नाही, देह कधी जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय. आता पुढचा प्रश्न असा आहे, त्याचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे. माणूस स्वर्गाला जातो का? 5 मिनिटं घ्या. आता खरं समजा हे डोक्यातून काढूनच टाका. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत राहा हे वैकुंठ आहे. अंतर फडून मारा हा नरक आहे. अंतकाळी आता आपल्याकडे आता एक नवीन पद्धत आली आपल्याकडे. माणूस मेला का त्या घरात गरुड पुराण वाचायचं. कवा काय तोंड वाढायची पाली आहे का नाही? काय कधी वाचायचं? मेले. मला म्हणले व मेले वाचवलं. मी 2 वेळा जिवंत वाचून पाहिलं, मला काही नाही झालं. मी 2 वेळा गरुड पण वाचलं. आता तर गरुड पुराण मी गाडीतच ठेवतो. कधी लहर आली तर तास 1.5 तासात होते ते. त्याच्यात काय एवढंच. मी सतत वाचणारा माणूस आहे आणि वाचितो म्हणून तर तुम्हाला एवढं खोल सांगत. मी मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी गरीब महाराज. मी मोबाईल वापरत नाही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण बाळातीन झालं तपास नाही, आणि कोण आपल्याबद्दल काय भुकाचं काही घेणंच नाही. काहीच नाही. दिवसभर 3 कीर्तनं करायची, 500-700 किलोमीटर प्रवास होतो. 2 तास झोप झाली. लोकांना तास 1.5 तास अभ्यास झाला तर सांगता येत. आरामही होतो. 3 करायची रोज. मी काही सीझन मधला बुवा नाही. हलक्या हाती 80-82 महिन्याला आहेच. एक केलं आपल्याला झोपच येत नाही. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट एवढं मोठं आहे का? तुमच्या पाया पडतो. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे जाऊ दे. हे संपलं ना, संपलं. मग याच्यात काय? याच्यातले फक्त 2 मिनिटं श्रद्धांजली वाहून उभे राहणार आहे आणि फिरताना दुसऱ्याच्या चपला घालून जाणार आहे. यातलं कोण तुमच्या बरोबर उडी टाकायला मोकळा आहे? शेवटी काय करा, आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायचं आहे. मुलंही भोगणार नाही, सुनही भोगणार नाही. कोणाला वेळ आहे नाही. आणि हे वाक्य कालही खरे, आजही खरे. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईल. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला वेळ आली. आणि मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो हायवेच्या कलेला त्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती. 80% ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या गावातल्या शाळेचा पट माहीत नाही. सांगून दाखवा एखादं. माहीतच नाही, जातच नाही ना कवा. फक्त 2दा जात शांतपणा करायचं. 26 जानेवारी 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला असे कपडे घालून जातो जसे काय याला इंग्रज उचकून लावतो. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. आणि मी बोंबलत होतो पोरी पळून जातील गेल्या. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. कुठे बायको? मंगळवारी 3 लाख रुपये देऊन बायको आणली. गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची गाठ पडली. हान मारा माऱ्या. खरं आहे का खोटं आहे? आणि आजही सांगून देतो तुम्हाला, आजचा जो काळ आहे याच्यापेक्षा भयानक काळ नाही. अजून 5 वर्षात सर्वसामान्य माणसाचा राजकारण हा विषय राहणार नाही.
गरीबाचा मेला तुझ्याकडे विद्वत्ता किती असू दे, इथं अकलीला किंमत नाही. तुझ्याकडे अक्कल नाही पण माल नाही. मग बस सासऱ्याची गाडी मोठ्यानं करीत तू काय करणार? हे 5 वर्ष जमीन राहणार नाही. आपला हा सगळा जो पट्टा आहे इथं ट्रॅक्टर राहणार नाही, जमीनच राहणार नाही. एकही माणूस कौलाच्या घरात राहत नाही. स्लॅब स्लॅब आणि कौलाच्या घरात राहणाऱ्याला मुलगी सुद्धा देत नाही. काहींना बायको करायची म्हणून स्लॅब टाकायची वेळ आली आणि स्लॅब टाकल्यावर पोरगी नाही म्हणली तेव्हापासून तो गच्चीवर झोपतोय. खरं आहे का खोटे? 5 वर्षाने तुम्हाला सगळ्यांना किती जमीन राहील ऐका. बंगला बंगला गार्डन, मोटरसायकल कोणी वापरीत नाही, सायकल तर गेली, गाडी लावायचं पार्किंग, टॉमीचं घर, कुत्र्याचं, आपला बंगला आणि गार्डन, एवढीच जमीन. बोला तुमचं काय मत आहे? पाच वर्षांनी डोंगर राहणार नाही, डोंगर संपली. कवाय पा खट 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 खुट 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 खर 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 दार 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 दार. आमुष्या नाही, पौर्णिमा नाही, डोंगर संपले. खरंय का खोटे? बोला. 3 नोकरी नाही, 20 लाख भरण 5,000 पगार घ्या. 4 बायको मिळणार नाही. आणि 5-10 वर्षापूर्वी शिर्डीला तुम्ही कोणत्याही रोड नाही या, काही ठिकाणी लोक घाबरत होती. कोराळे कोण या, सावळविरी कोण या, इकडून पिंपळ वंडीवरून या, इकडून राहत्यावरून या, काही ठिकाणी लोक घाबरत होती. आज शिर्डीला यायला पुढूनही या. 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मी बसून राहतो, तुम्ही मोजून या. म्हणजे 5 वर्षानं धंदा नाही. खरंय का खोटं सांगा? नीती नाही, नीती तर जवळजवळ संपली, काहीच नाही. वडील गेल्यानंतर बहिणींनी खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमान भावाशी न बोलणाऱ्या 6 जणी इथं बसले. मोवाडी ते भावरा. आणि बहीण काय शीज असते, ज्यांची जमीन समृद्धीत गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले, सही केली नाही, अशा 2 जणी मधल्या खुर्चीवर. मी नावा सगळं उभ्या करीन. आणि भाऊ पाया पडतोय, बाई सही कर, थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे ते बेवड्याला तो म्हणतो लावून दर मारणारे इथंच पहा. आता काय माहित, लावून दर 1,00,000-1.5 लाख मिळतील. ही गोष्ट मी तुम्हाला 31 वर्षापूर्वी बोलत होतो. भयान काळ येणार, भयान. इथून पुढे आई वडिलांची सेवा करणाराच फक्त सुखी होईल. धर्माचं पालन करणाराच सुखी होईल. आणि गाईची, आईची सेवा करणाराच 2 टाइम सुखाने खाईल. बाकी जो मोठा म्हणून राहील. आता हे मोठे लोक तुम्हाला दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे मोठे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत. यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला ते ह्यांच्या पाहुण्याचं नांगराय गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मोठ बाथरूम नांगरितो का? चाललंय म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे. तुम्हाला सगळ्या भावसागरातून वाचायचं असेल तर कुणाला सांभाळू नका, मनाला सांभाळा. आणि कोते पाटलांच्या श्रद्धांजलीला सांगतो, सगळं मनाला सांभाळा. आणि मन सापडायचं एकच ठिकाणे. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन, but capacity of brain is different.
मेंदू सगळ्यांना आहे, पण त्यांची कॅपॅसिटी आपल्या मेंदूमध्ये फक्त पैसा, स्वार्थ आणि मान बसल्यामुळं आपल्याला हरिपाठ सुधारणं, ज्ञानेश्वरी सुधारणं. गार्डनमध्ये जाऊन पहा तुम्ही 5 वाजता नगरपालिकेच्या 60% माल असाच बसेल. कुत्र्याला खडा आणि मांजराला खडा आहे, कुत्रीचा मुका घेईन मांजराला बोका घेईन. भरमिष्ठ झाली लोक. खरं आहे का खोटे बोला? का? तुम्ही कारण सांगतो तुम्हाला, याला चांगलं खाद्यच राहिलं नाही. खायलाच नाही, मुळात लोकांना खायलाच पुढे. इडली ठोस खाऊन कधी जगतच नाही का? पाणीपुरी 6 पुरी आणल्या बघ 30 रुपयाला. त्या पुरीवर जर आमचा वारकरी सोडला ना, टोकरी संकट आणि तुम्ही विचार करीत नाही महाराज. आणि ही फळं तुम्हाला त्याच्यामुळं भोगायला लागतात. मग कोते पाटलांना 52 श्रद्धांजली वाहताना गायक वादक जन्मांडवारी माई शिट्टीवारी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी दिनकर मामा प्रल्हादराव कोते यांच्या पाठीमागं राजेंद्र प्रल्हादराव, संजय प्रल्हादराव, लताबाई दत्तात्रय, वंदना माधवराव गव्हाणे, साईनाथ दिनकर कोते, गणेश दिनकर कोते, धनश्री दिनकर कोते, अमोल राजेंद्र कोते आणि हर्षल संजय कोते. ह्याच्या कार्यक्रमात एक स्तुत्य कार्यक्रम कोते पाटलाने केला, दुःखटा घेणे नाही. तो एक चांगला आयटम झाला. चांगला म्हणजे तो आदर्श घेण्यासारखा आहे. नाही तर ते चालले पाहुणे थोपाडवाशी टोपी टायर घेऊन, आणि ती टोपी काही झालं तर डोक्यात घुसत नाही. त्या उपार्यानं फाशी घेता येत नाही. आणि टायरला तुम्ही आखा येळभर तारफडा, एक बाजू काही मोगली. त्याच्यापेक्षा पुस्तक मालिका घ्या, काहीतरी घ्या, आणि ह्या कुटुंबाचा दुखवटा नाही हाच आदर्श सगळ्यांनी सगळ्यांनी. मग यांना श्रद्धांजली वाहताना गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.